आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात 2 आठवड्यात उत्तर देण्याचे कोर्टानं अजित पवारांना निर्देश दिलेत। अजित पवारांच्या उत्तरानंतर एका आठवड्यात शरद पवारांनाही उत्तर द्यावं लागेल। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आता 6 ऑगस्टला पार पडेल। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, आज काय झालं? प्रज्ञा, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रकरण हे 52व्या क्रमांकाचं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाचा बेंच आता उठणार होता। त्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवींनी हे प्रकरण नमूद केलं आणि ते नमूद करत असताना त्यांनी असं म्हटलं की अजित पवार गटाकडून जवळपास 2-3 महिने होत आले पण अजूनपर्यंत रिप्लाय दाखल झालेला नाहीये। तर सुप्रीम कोर्ट म्हणालं की 2 आठवड्यात अजित पवारांना आपला रिप्लाय, त्यांचं जे काही म्हणणं असेल ते दाखल करावं लागेल आणि अजित पवारांच्या म्हणण्यावर जर शरद पवारांच्या गटाला काही त्यांचं म्हणणं अजून काही प्रतिवाद सांगायचा असेल तर तो सुद्धा एका आठवड्यात दाखल करावा लागेल आणि त्यानंतर 6 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होईल असं सर्वोच्च न्यायालयाने आज म्हटलंय। त्यामुळे अजित पवारांना आता त्यांचं म्हणणं हे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावं लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नावाबाबत। प्रज्ञा। सोमेश, धन्यवाद या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।